जय शिवराय. खरं तर अगदी 11 नोटीसवर केवळ प्रेमापोटी आणि विश्वासापोटी उपस्थित असणारे आपण सर्व मान्यवर, आमचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेबजी शिवरकर, काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद भाऊ शिंदे, शिवसेनेचे शहराचे प्रमुख संजय भाऊ मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे शहराचे प्रमुख प्रशांतजी जगताप, जगतापताई असतील, कोसरताई असतील, प्रशांतजी सुरसे असतील, आमचे विधानसभेचे अध्यक्ष प्रवीण भाऊ तुपे असतील, आमचे प्रवक्ते विकासजी दवांडे असतील, दिलीपजी तुपे असतील, विजू भाऊ देशमुख, सगळेच आपण मान्यवर. वेळ झालेला याची मला खरंच कल्पना आहे, पण तुम्ही बातम्यांमध्ये बघत असाल तर काही गोष्टी घडत होत्या, काही घडवायच्या होत्या, त्यासाठी थोडा यायला वेळ लागला, येताना जो वेळ लागला, तुम्ही गेल्यानंतर बातम्यांमध्ये येणाऱ्या लागलेल्या वेळाचं कारण नक्की समजू शकेल, पण उशीर झाला त्याबद्दल आपण सर्वांची सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो. सगळी तुमची मनोगतं मला पूर्णपणे ऐकता आली नाही, पण जी काही मनोगतं मी ऐकली यामधला एक साधारण जो अंदाज असतो तो बऱ्यापैकी हा अंदाज या काही मनोगतांमधून आलाय. आणि विजू भाऊ, मी सुरुवातीला आपलं मनोगत ऐकलं, आपण ज्येष्ठ आहात, काही निरोप देण्यामध्ये पुढे मागे झालं असेल तर मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो, कारण आपले नातेसंबंध काही आजचे नाहीयेत किंवा हे निवडणुकीपुरते नाहीयेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की कुठल्या तरी शायरने लिहिलंय, ऐलाने जंग में किसी को बुलाया नहीं जाता, ऐलाने जंग में किसी को बुलाया नहीं जाता, जिसका खून खौलता है वो खुद ब खुद चला आता है. आणि विशेषतः जेव्हा तुमच्यासारखा शिवसैनिक आहे, या शिवसैनिकाची एक वस्तुस्थिती जी मी कायम सांगतो ती म्हणजे शिवसैनिक हा निखारा आहे, निखारा. तो अकारण पेटत नाही, पण एकदा पेटला तर कोणाच्या बापाच्याने विजत नाही, ही शिवसैनिकाची ओळख. आणि ही ओळख असताना आजची जी निवडणूक आहे, अरविंद भाऊनी फार योग्य पद्धतीने सांगितलं, ही निवडणूक एकट्या अमोल कोल्हेची नाही, ही निवडणूक केवळ लोकसभेची नाही, ही निवडणूक कुठल्याही पक्षाची नाही, ही निवडणूक देशाच्या भविष्याची निवडणूक आहे. म्हणजे मगाशी अरविंद भाऊ बोलताना म्हणाले की अबकी बार 400 पारचा जो नारा लावला जातोय, दादांत खोट आहे. अबकी बार 400 पार हे केवळ त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी हा प्रकार केला जातोय. वस्तुनिष्ठ याचं विश्लेषण सांगतो. म्हणजे अरविंद भाऊ, राहुलजी गांधींनी ज्या पद्धतीनं भारत जोडो यात्रा पहिल्यांदा केली, या भारत जोडो यात्रेनंतर अक्षरशः पायाखालची जमीन सरकली भारतीय जनता पक्षाच्या. इंडिया आघाडीचं त्यानंतर गठबंधन झालं. इंडिया आघाडीची जेव्हा ही मोठ बांधली गेली, ही जेव्हा वज्रमूठ बांधली गेली, आज जर तुम्ही परिस्थिती बघत असाल तर देशात खालून सुरुवात करा. मी एक एक राज्य सांगतो, तिथं भाजप आहे का बघा, म्हणजे मग 400 पारचं सांग. केरळमध्ये, तमिळनाडूमध्ये, तेलंगणामध्ये, आंध्रमध्ये, पलीकडे पश्चिम बंगालमध्ये आता किमान 10 ते 12 जागा या त्यांच्या कमी होत आहेत. कर्नाटकमध्ये आहे नाही, म्हणजे दक्षिण भारत संपला. दक्षिण भारतात कुठेही नाही. वरून जर तुम्ही सुरू केली तर जम्मू काश्मीरच्या 370 कलम हटवल्याची जे प्रत्येक वेळी प्रचार करतात, तिथे परिस्थिती नेमकी काय झाली, तिथल्या निवडणुका झाल्या का, तिथली नेमकी परिस्थिती काय, हे तुम्ही बघत असाल. जो 3 इडियट्स सिनेमा आला होता, त्याचा फुंगसुक वांगडू जे त्यामध्ये जे कॅरेक्टर होतं सोनम वांगचुक यांचं, ते आज लडाख मध्ये स्टेट फूड साठी लडाखची एक वेगळी परिस्थिती सुरू आहे. ही परिस्थिती असताना खाली तुम्ही झारखंड मध्ये आलात तर झारखंड मध्ये विद्यमान मुख्यमंत्री हेमंतजी सोरेन यांना एका व्यवहारावरून अटक करण्यात आली आणि संपूर्ण देशातला आदिवासी समाज हा प्रचंड चीड बाळगून आहे. आणि जे भारतीय जनता पक्षाला वाटलं होतं की आम्ही सहज फोडू, आम्ही पक्ष फोडू, त्या झारखंड मुक्ती मोर्चाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं ती निष्ठा, ती ताकद, ती एकजूट दाखवून दिली. झारखंड मध्ये जिथे 8 ते 10 जागा
यांच्या होत्या त्या आता येतात तर येत नाहीत. मग राहतो फक्त उत्तर प्रदेश आणि ओरिसा. उत्तर प्रदेश आणि ओरिसा जर आपण बघितलं, आता फक्त जागा कमी किती झाल्यात त्या सांगतो. महाराष्ट्रामध्ये आता सगळे जर मूड नेशन किंवा सी वोटरचे सगळे सर्वे बघितले तर महाराष्ट्रात साधारणतः 12 ते 15 जागांचं नुकसान भारतीय जनता पक्षाला गेल्या वेळेच्या तुलनेत होतं. पश्चिम बंगालमध्ये साधारणतः 10 जागांचं नुकसान, 25 इथं कमी झालं. कोणीतरी मोजा, 303 मधून एक एक खाली करत चला. बिहारमध्ये जे काही झालं, बिहारमध्ये किमान 8 ते 10 जागांचं नुकसान होतं, 35 इथंच झाल्यात. इंडिया आघाडीच्या गठबंधन नंतर दिल्लीमध्ये त्यांचं किमान 2 जागांचं नुकसान होतंय. पंजाबमध्ये ते कधीच नव्हते. राजस्थानमध्ये किमान 2 जागांचं नुकसान होतंय. कर्नाटकमध्ये किमान 8 जागांचं नुकसान होतंय. जर अख्खी आकडेवारी काढली तर उत्तर प्रदेश सोडून जरी दिला आता तरी सुद्धा उत्तर प्रदेशातल्या 65 जागा जर सोडल्या तर बाकीच्या जागांमध्ये किमान 60 ते 65 जागांचं नुकसान. या जागा त्यांच्या धोक्यात आहेत. त्यांच्या जागा धोक्यात आहेत म्हणजे काय, तर या जागा आपल्याला काबीज करायचा, आपल्याला या एकजुटीनं काबीज करायचा आहे. त्यामुळे अब की बार 400 पार हा नारा खोटा है. उलट देश में कांग्रेस आ रही है, देश में इंडिया आघाडी आ रही है. ही फार महत्वाची गोष्ट आपल्याला आधी मनात बिंबवून घ्यावी लागेल. जेव्हा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार करतो, शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करत असताना मगाशी महादेव अण्णांनी सांगितलं की आपली जे चिन्ह आहे हे पोहोचवणं फार गरजेचं आहे. माझं एक फार आवडीचं पुस्तक आहे, पाउलो कोएल्होचं द अल्केमिस्ट. द अल्केमिस्ट तुमच्यापैकी किती जणांनी वाचले मला ठाऊक नाही, पण अप्रतिम पुस्तक आहे. त्या अल्केमिस्ट मध्ये असं आहे की वेन यू वॉन्ट टू सक्सीड, वेन युअर इंटेन्शन इज प्युअर, द होल युनिवर्स कॉन्स्पायर्स टू मेक यू सक्सीड. म्हणजे जेव्हा तुमचा हेतू शुद्ध असतो तेव्हा संपूर्ण नियती ही तुम्हाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असते. ही परिस्थिती महाविकास आघाडीची बघा. म्हणजे स्वाभिमानाची मशाल पेटवायची, ती मजबूत हातात धरायची आणि आपल्याला विजयाची तुतारी फुंकायची. हा एवढा मोठा संकेत नियती आपल्याला देतीये. आणि जर नियती हा एवढा मोठा संकेत आपल्याला देतीये तर हे चिन्ह पोहोचवण्याच्या दृष्टीनं आपल्याला सातत्यानं प्रयत्न करावे लागतील. मगाशी पत्रकार बांधवांना महादेव अण्णा म्हणाले की तुम्हाला हेडलाईन मिळेल, पण ही वस्तुस्थिती तुम्ही पाहताय. म्हणजे एकीकडे महायुतीमध्ये रोज एक पक्ष सांगतो की शिरूर लोकसभा आम्ही लढणार. रोज एका उमेदवाराला विचारलं जातं बाबा तू लढशील का. आणि अशी परिस्थिती असताना एकीकडे महायुतीची ती परिस्थिती असताना महाविकास आघाडी मात्र एक वाक्यतेने ही पुढे जाताना दिसते. ही खरोखर अत्यंत दिलासादायक गोष्ट आहे. मगाशी महादेव अण्णा बोलताना म्हणाले की काही जण तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, प्रशांत दादा काही जण हे तिकडे, काही जण तिकडून इकडे संधान बांधून आहेत. पण आता एकूणच लोकसभेच्या जागा वाटपावरून जी परिस्थिती भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेल्या लोकांची, नेत्यांची आणि पक्षांची झाली, ही पाहता त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये, त्यांच्या प्रत्येक आमदारामध्ये, त्यांच्या प्रत्येक सर जब घर में रहते हैं तो हर कोई शेर होता है. पण हे वाघ जेव्हा गरजत होते त्यानंतर आत्ताची परिस्थिती बघून सर्कशीची आठवण यायला लागली. गुजराती हंटर वाजला की जे 18 सांगत होते ते 9 वर येतात, जे 9 सांगत होते ते 3 किंवा 4 म्हणतात. ही परिस्थिती बघितल्यानंतर कुठल्याही स्वाभिमानी कार्यकर्त्याला, स्वाभिमानी नेत्याला हे वाटणं स्वाभाविक आहे, अरे एकेकाळी देणारा होतो, आज दिल्लीच्या दारात जाऊन मागणारा झालोय. मग माझ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान कुठं गेला. जे एकेकाळी
सकाळी देणारे होते ते जर दिल्लीच्या दारात जाऊन मागणारे होत असतील तर मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श कसा सांगणार, ज्यांनी भर दरबारात उभं राहून दिल्लीपतीला सांगितलं होतं की तुझ्या सुभेदारीची, तुझ्या वतनदारीची, दख्खनच्या सुभेची झूल नको, मी महाराष्ट्राच्या मातीसाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ताठपणे उभा राहील. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती आणि ही शिकवण घेऊन आपल्याला पुढे जायचंय. आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा या 100% मान्य आहे. खूप जबाबदारीने शब्द देतो. म्हणजे अनेक आमच्या शिवसेनेचे सहकारी आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने आपापली भूमिका घेतली, बरोबर, प्रत्येकाने आपापली भूमिका घेतली, आपापल्या परीने प्रत्येकानं काम केलं. हे काम केल्यानंतर गेल्या 5 वर्षांमध्ये जसं संजय भाऊ म्हणाले की सुरुवातीची 2.5 वर्ष महाविकास आघाडी होती, पण शिरूर लोकसभा मतदारसंघ हा एक वेगळी युनियन टेरिटरी होती. त्यामुळे इथल्या शिवसैनिकांना खासदार म्हणून जरी मी निवडून आलो असलो तरी माझ्यापर्यंत थेट यायची मुभा तुम्ही सांगता नव्हती. पण या पुढच्या काळामध्ये मात्र मी शब्द देतो की जेव्हा आपल्याला एकत्रितपणे सामोरं जायचंय, ही देशाला टिकवण्याची निवडणूक आहे, ही देशातली लोकशाही टिकवण्याची निवडणूक आहे. कारण परवा एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने अरविंद भाऊ वल्गना केली, ही जबाबदारी तुमच्या सगळ्यात मोठी सांगता. तुम्ही आज जुन्नरकडे या, आंबेगावकडे या, खेडकडे या, शिरूरकडे या, कुठल्याही बाजार समितीच्या बाहेर उभं राहा. जो माझा बळीराजा पिकवतो, शेतात घाम गाळतो ना, त्या बळीराजाच्या ताटात माती कालवण्याचं पाप या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं वारंवार केलेलं आहे. कुठल्याही बाजार समितीच्या बाहेर उभा राहिलात तर कशी लाखोली वाहिली जाते हे तुम्हाला बघायला मिळेल. आणि असं असताना भारतीय जनता पक्षाचा एक नेता म्हणाला, काय फरक पडत नाही आम्हाला, हडपसरमध्ये 5,85,000 मतदान. त्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघ हा अतिशय महत्वाचा आहे. हे 5,85,000 मतदानाच्या जोरावर आमचा जुन्नरचा शेतकरी असेल, आमचा आंबेगावचा शेतकरी असेल, आमचा खेडचा शेतकरी असेल, आमचा रोजगाराच्या प्रतीक्षित असणारा तिथला तरुण असेल, या प्रत्येकाच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याचे राक्षसी मनसुबे हे समोरून आखले जात आहेत. पण हे होत असताना ज्या शहरी भागातल्या मतदाराचा, ज्या मध्यमवर्गीय मतदाराची जी कुचंबणा होती, ती महागाईमुळे कुचंबणा होते, ती रोजगारामुळे कुचंबणा होते. मग अशी राम मंदिराचा उल्लेख अरविंद भाऊंनी केला. अभिमान आहे, राम मंदिर बांधला, चांगली गोष्ट आहे ना. पण 365 दिवस मी रामलल्लाच्या दर्शनाला जाणार नाही. मी एक दिवस दर्शनाला जाईल, बाकीच्या 364 दिवसांचं काय? या 364 दिवसात मला महागाईला सामोरं जावं लागतं, मला बेरोजगारीला सामोरं जावं लागतं, मला या अंधाधुंदीला सामोरं जावं लागतं, मला या सांप्रदायिक वातावरणाला सामोरं जायचं. या 364 दिवसांचा हिशोब आपल्याला घ्यायचा. आणि त्यामुळे हडपसर विधानसभा ही प्रत्येकासाठी ही अत्यंत महत्वाची आहे. आणि त्यामुळे तुमच्या प्रत्येकाची ताकद ही फार गरजेची आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे शब्द देतो, आता केवळ मला नाही, आता केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार या पक्षाला नाही, तर आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी तुमच्या प्रत्येकाची गरज आहे. आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढाईत जो कोणी खांद्याला खांदा लावून साथ देईल त्या प्रत्येकाला मानाचं पान हे भविष्य काळात असेल. हा माझा तुम्हाला प्रत्येकाला शब्द. मग ती विधानसभेची निवडणूक असो, ती महानगरपालिकेची निवडणूक असो, हे प्रत्येकाला मानाचं पान असेल. पण जसं मगापासून उल्लेख झाला तसं आधी लगीन कोंढाण्याचे, त्या पुढे निवडणुका होणार याची जर खात्री हवी असेल तर त्यासाठी आता ही जोर लावून काम करणं हे गरजेचं आहे. आणि तुम्ही प्रत्येक जण त्या ताकदीनं काम कराल. या संदर्भातली जी कोऑर्डिनेशनची जी कमिटी असेल, अरविंद भाऊ, मी तुम्हा दोघांनाही प्रशांत दादांच्या अनुमतीने शब्द देतो की या पुढील काळात सुद्धा या विधानसभा क्षेत्रासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या असतील, मग ते कामांच्या संदर्भातले असेल, त्या अडचणींच्या संदर्भातले असेल, या संदर्भातली एक सुसूत्रता येण्याच्या दृष्टीने एक कोऑर्डिनेशन कमिटी तुम्ही तुमचे प्रतिनिधी द्या, प्रशांत दादा त्यांचे शहराचे प्रतिनिधी देतील. परंतु महाविकास आघाडीमध्ये कुठेही जराशी सुद्धा फट पडणार नाही याची मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो. आणि सर, ते शेवटी एवढंच सांगतो की आपला काय कुठला कारखाना नाही,
आपली कुठली शिक्षण संस्था नाही, आपली काय परदेशात कंपनी नाही, आणि असं सगळं काहीच नसताना आपल्या हातात माझ्यासारख्या एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीला आदरणीय पवार साहेबांनी संधी दिली. मगाशी शिवरकर साहेब आपण म्हणालात की ही भूमिका मी घेतली. ही भूमिका घेत असताना फार महत्वाची गोष्ट आहे, मी कायम म्हणतो, ही भूमिका घेत असताना पल्लवीताई, मी माझ्या सगळ्या माता भगिनींचं मनापासून आभार मानतो. हे सगळ्यात तुमचं क्रेडिट आहे, फार महत्वाचं क्रेडिट आहे साहेब ही भूमिका घेताना. कारण जेव्हा हा निर्णय होता, मग अरविंद भाऊ पण म्हटले कुठली बाजू निवडायची, हा जेव्हा तुमच्या समोर प्रश्न निर्माण होतो तेव्हा एकच निर्णय घ्यायचा होता की माझ्या माता भगिनी आपल्या लेकराला कधीच सांगत नाही, बाळा तू चोरी कर, लांडी लबाडी कर, पण श्रीमंत माणूस हो. कधी सांगता लेकराला? लेकराला प्रत्येक वेळी हेच सांगता की बाळा रोज पुरणपोळी नाही मिळाली तरी चालेल, एक वेळ चटणी भाकर खाऊन राहा, पण तत्वानी जग, सत्वानी जग आणि चांगला माणूस हो. आणि म्हणून ही भूमिका, ही तत्वांच्या बाजूने उभं राहण्याची भूमिका आहे, ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या बाजूने उभी राहण्याची भूमिका आहे. आणि म्हणून ही भूमिका घेत असताना माझी आपणा सर्वांना विनंती आहे की हडपसरमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याचं आयोजन केले साहेब. आपल्याही आम्ही वाट पाहतो अरविंद भाऊ आपण सर्वांनीच, आणि आपल्या सर्वांनाही विनंती की जरूर हा धगधगता इतिहास अनुभवण्यासाठी आहे. हे केवळ नाटक नाही, हे केवळ महानाट्य नाही, हा या मातीचा इतिहास आहे. या मातीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी, म्हणजे आज छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी, आणि ज्या माझ्या धाकल्या धन्यांनी या मातीमध्ये एक आदर्श प्रस्थापित करून दिला की 18 वर्ष सर्वसामान्य रयत लढली, भले भले सरदार, भले भले वतनदार आपली वतन सुरक्षित ठेवण्यासाठी दिल्लीपतीला शरण गेले होते. आणि असं असताना माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं, त्या बलिदानामुळे गवताला भाले फुटले, प्रत्येक झोपडी किल्ला झाली, महाराष्ट्राचा स्वाभिमान राखला गेला. त्यामुळे हा इतिहास समजून घेण्यासाठी या की महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर तेव्हाही झुकला नाही आणि या पुढेही झुकणार नाही. हा इतिहास समजून घेण्यासाठी आपण जरूर या तुमच्या प्रत्येकाची ताकद, तुमच्या प्रत्येकाची साथ येणाऱ्या काळात ही खरंच गरजेची. ती साथ तुम्ही द्याल, तुम्ही साथ द्या. भविष्य काळात हे कधीच अंतर देणार नाही ही मी आपल्या प्रत्येकाला विनंती करतो. आणि ही महाराष्ट्राच्या अस्मितेची तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस हा तुमच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी पोहोचू द्या. पुढचं जे काही मायक्रो प्लॅनिंग असेल, या मायक्रो प्लॅनिंगच्या संदर्भात तुम्हाला प्रत्येकाला ज्या काही निरोप आहेत ते निरोप येत जातील. पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. प्रशांत दादा तुमचं विशेष कौतुक, कारण नियोजनाच्या बाबतीत तुमच्यासारखा मोहरा हा अत्यंत महत्वाचं, हे चोख नियोजन तुम्ही करणार. त्यामुळे हडपसर विधानसभा ही तुमच्या सगळ्यांच्या खांद्यावर सोपवतोय. कारण महाराजांची शिकवण आहे, ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत, आणि ज्याचा गड मजबूत त्यालाच मुलुकगिरीला बाहेर पडता येते. आणि त्यामुळे महाविकास आघाडीची, इंडिया आघाडीची ही मुलुकगिरी करण्यासाठी आपण ही सगळी जबाबदारी सांभाळ अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.